ही मागणी जर कुणी सभागृहामध्ये लावून धरली असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडाळकर आहे। दुष्काळ भागाला, खानापूर, आटपाडीला, जतला, शेतीला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कुणी केला असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। आता काय काय फुटकी सोशल मीडियामध्ये त्यांना म्हणतात, कुठं भांडणामध्ये मंगळसूत्र तुटलं आणि मंगळसूत्र चोर म्हणतात। अरे गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे, रक्षण करणारा। कारण युद्ध रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करायचं हे एक षड्यंत्र या राज्यामध्ये प्रस्थापितांनी निर्माण केलं। पण एक विस्थापितांचा अंगार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर। हे कधी विसरून चालणार नाही। आणि आज या व्यासपीठावरनं सांगतो की गोपीचंद पडळकर यांना ज्यांना आम्ही नेता म्हणलं तो देवाभाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही। तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे, काही उपयोग होणार नाही। ब्रह्मानंद तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो। काय बाबा, बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा, हा मी बी लोकसभेला उभा राहणार आहे। हा राहायचं बाबा, पुढच्या वेळी तुम्हाला आम्ही दोघं खासदार करतो। पण आम्हाला जरा एक भीती वाटते आडनावाची। पण असं बाबा नाही बरं का, तुम्हाला सांगतो बाबा ते ग्रेट माणूस आहे। बाबाला मी किस्सा सांगतो। बाबा विमानात बसले ते, त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगा होता आणि बाबांना मी 9 वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं बाबा या तुम्ही आमदार होता, या बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा। नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं। बाबा मी मागे म्हणलं डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतं माहितीये का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन्स मोर, ती बी तटून वाजवतो जोरात चाललंय। अरे हे बंद पडलं का काय? ही आमची अवस्था आहे। म्हणजे माईकवाला बी साथ दिना झाला या आणि मग ते तटून वाजवत। पण जे ऑन्समोर म्हणणारे गडी कुठं पहिल्या पंक्तीला आणि वाजवणारे बिड्या फुके कोपऱ्यात, त्याला कोण जेव बी म्हणत नाही। मी मगाच्यानं म्हणतोय डॉक्टर आमदार होणार, बाबा खासदार होणार, पडळकर साहेब मंत्री होणार, हिने मागणं म्हणायला पाहिजे होतं का नाही? तू बी घड्या राज्य हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।